केरळमधनं बातमी आहे। केरळमधील कासरगोड जिल्ह्यातील चित्तारिकल परिसरात मुसळधार पावसानंतर पूरस्थिती निर्माण झाली आहे। अनेक भाग जलमय झाले। दरम्यान कर्नाटक सीमावर्ती डोंगराळ भागात भूस्खलन झालं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात माती आणि पाणी खाली आल्यानं पूरस्थिती अधिकच गंभीर बनली आहे। कासरगोडच्या पूर्वेकडील डोंगराळ भागात भूस्खलनाच्या अनेक घटना नोंदवण्यात आल्या। सततच्या पावसानं नद्या, ओढे दुथडी भरून वाहू लागले। चित्तारिकल परिसरातील रस्ते, शेती आणि सखल वस्त्या पाण्याखाली गेल्याची दृश्य समोर आली। तिकडे दक्षिण कन्नड जिल्ह्यात मुसळधार पावसानं अक्षरशः कहर केलाय। धर्मस्थळ आणि बेलथंगडी परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते। सततच्या पावसानं सखल भाग जलमय झालेत। रस्त्यांवरती पाणी साचलंय, जनजीवन विस्कळीत झालंय। भारतीय हवामान खात्यानं जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय। बेलथंगडी तालुक्यातील अनेक रस्ते आणि शेती पाण्याखाली गेली आहे। धर्मस्थळातील मन्नासंका परिसर जलमय झाल्यानं वाहतूक मंदावली। दरम्यान मुंडाजे धर्मस्थळ मार्गावर भूस्खलन झालंय, वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे काही भागांचा संपर्कही तुटलाय। जागोजागी पाणी साचलंय। मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतुकीला देखील अडथळा झालाय। काही ठिकाणी मातीचे ढिगारे रस्त्यावरती आलेत। भूस्खलन झालंय मोठ्या प्रमाणात, त्यामुळे आता हा ढिगारा हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही काळ लागणार आहे। आत्ताची ही पण दृश्य पाहतोय, अतिशय थरारक अशी दृश्य म्हणावी लागतील। भूस्खलन मोठ्या प्रमाणात झालंय, तितकाच जोरदार पाऊसही बरसतोय। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांना आता एक थरारक अनुभव आलाय। सफारी संपवून परतणाऱ्या एका कुटुंबासमोर प्रसिद्ध वाघीण छोटू मधू आपल्या 3 बछड्यांसह उंच गवतातून बाहेर आली। वाघीण आणि तिचे बछडे रस्ता ओलांडत असतानाच एका दुचाकीस्वारानं त्या दिशेने येण्यास सुरुवात केली। संभाव्य धोका ओळखत पर्यटकांच्या वाहन चालकानं वेळेवर हेडलाईट फ्लॅश करून दुचाकीस्वाराला इशारा दिला, त्यामुळे धोकादायक घटना टळली। संपूर्ण थरार कॅमेरामध्ये चित्रित झालाय, तो सोशल मीडियावर आता व्हायरल होतोय। खाली आलं छोटंसं काय आऊचं पिल्लू बघ, आऊचं पिल्लू पिल्लू दिसलं? दिसलं? मागे दिसलं केरळच्या कोळीगोडे इथल्या समुद्रात गेल्या 2 दिवसापासून वादळी वाऱ्यामुळे समुद्र चांगलाच खवळल्याचं पाहायला मिळालंय। आणि अशातच हवामान विभाग आणि प्रशासनानं इशारा देऊन सुद्धा काही मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात बोटी उतरवल्याच। वादळी वाऱ्यांमुळे एका बोटीचं इंजिन बंद पडलं। मच्छीमार नौका समुद्रात अडकली। 17 मच्छीमार होते। मोठ्या प्रयत्नांनी या मच्छीमारांची सुटका करण्यात आली। त्यामुळे नसतं धाडस करू नका असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। समुद्रात वादळी वाऱ्यांमुळे समुद्राला उधाण आलंय। उत्तराखंडमधील प्रसिद्ध केदारनाथ यात्रेला यंदा मोठा प्रतिसाद मिळतोय। यात्रेनं 14,20,000 भाविकांचा टप्पाही पार केलाय। दरम्यान रुद्रप्रयाग जिल्ह्यात हवामानात सातत्यानं बदल होत असल्यानं जिल्हा प्रशासन सतर्क झालंय। भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या। परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्यानं लक्ष ठेवलं जात आहे। जिल्हाधिकारी विशाल मिश्रा यांनी यात्रेकरूंना हवामानाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलंय।